नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। पावसाळा सुरू होत असताना काहीतरी चटपटीत खाण्याची मजा वेगळीच असते। आज आपण बनवणार आहोत खमंग पांढऱ्या वाटाण्याचा रगडा आणि सोबत कैरी गुळाचं आंबट तिखट गोड पाणीपुरीचं पाणी। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक पाव पांढरे वाटाणे चांगले स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यात भिजू घातले। त्यानंतर मीडियम आकाराचे बटाटे असे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। इथे चिंच पाण्यात भिजू घातली खटाईसाठी। आता लगेच आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले पांढरे वाटाणे संपूर्ण कुकरमध्ये टाकून द्यायचे आहेत। त्यानंतर ज्या बटाट्याच्या फोडी केल्या होत्या त्या बटाट्याच्या फोडी ते संपूर्ण टाकून घ्यायच्या आहेत आणि शिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडासा हिंग टाकून घेतला 1/4 चमचा आणि 1/4 चमचा इथे हळद टाकून घेतली आणि थोडंसं तेल टाकून घेतलं। आता हे चमच्यानं टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं आणि हे झाकण लावून आपल्याला वाटाणे आणि बटाटे चांगले मऊसूद होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। थंड झालेल्या कुकरचे झाकण उघडून पाहू, इथे बटाटे आणि वाटाणे चांगले मऊसूद शिजलेले आहे। हे शिजलेले वाटाणे एका भांड्यात काढायचे, चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घ्यायचे, मॅशरने छान मॅश करायचे। आता मॅच झालेले हे सर्व साहित्य चांगलं कढईला असं गोल रिंगण करून घ्यायचं। आता आपण पाणीपुरीचं पाणी करूया। इथे कैरी, गूळ, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि आले घेतलेले आहेत। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 आल्याचे छोटे तुकडे, अर्धी वाटीच्या जवळपास तोतापुरी म्हणजेच कलमी कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 1/4 वाटी पुदिना आणि त्याच्या डबलनं कोथिंबीर घ्यायची। निंबा एवढा आपल्याला गूळ घ्यायचा। गुळाचे प्रमाण हे कैरी किती प्रमाणात आंबट आहे त्यावर अवलंबून आहे। 3 ते 4 तुकडे आपल्याला बर्फाचे टाकायचे आणि चांगली मऊसूद अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली मऊसूद अशी ही पेस्ट तयार आहे। लगेच ही तयार पेस्ट एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला लागलेलं मिश्रण सर्व या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। 1 गडव्याच्या जवळपास मी इथे या पेस्टमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा टाकून घ्यायची आहे। तसेच अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 मोठा बर्फाचा खडा टाकून घेतला। हे छान टाकलेलं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपलं चटपटीत असं पाणीपुरीचं पाणी तयार आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी खारी बुंदी टाकायची आहे। तर खारी बुंदी टाकणे ऑप्शनल आहे, असेल तर टाका। इथे आपलं चटपटीत असं कैरीचं पाणीपुरीचं पाणी तयार आहे। इथे गाडीवर लावतो तसा रगडा आपण कढईला लावून घेतलेला आहे। याचं छान गोल रिंगण केलं। आता या रिंगणावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटोही इथे टाकून घ्यायचा आहे। ही रगड्याची कढई गॅसवर ठेवायची, गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर जे आपण गोल रिंगण केलेलं आहे रगड्यामध्ये मधात, त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा। पाणीपुरीचं 5 ते 6 चमचे पाणी टाकून घ्यायचं। तसंच खटाईचं जे पाणी आहे ते 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची। आता गोल रिंगण जे आपण केलेलं आहे त्याच्या अवतीभोवती लागलेले जे रगडा आहे तो चमच्याने असा ओढायचा आणि या पाण्यामध्ये मिक्स करायचा। आता रगडा किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे ते तुमच्यावर आहे। बस याला थोडंसं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आता हा रगडा मस्त पुरीमध्ये टाकायचा आणि गरमागरम या चटपटीत रगडा पाणीपुरीचा आनंद घ्यायचा। सुरुवातीला आपण थोडासाच रगडा केला होता, याचप्रमाणे संपूर्ण रगडा आपल्याला करून घ्यायचा आहे। आपल्या आवश्यकतेनुसार रगड्यामध्ये पाणीपुरीचं पाणी आणि खटाईचं पाणी तसेच भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ, साधं मीठ टाकून घ्यायचं आणि रगडा तयार करून घ्यायचा। तर मंडळी, सोप्या पद्धतीचा पांढऱ्या वाटाण्याचा रगडा आणि चटपटीत कैरीचे पाणीपुरीचे पाणी तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।